केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नवीन गडकरी वाडा सज्ज झालेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील महाल परिसरामध्ये हा गडकरी वाडा या ठिकाणी सज्ज झालेला आहे। जुन्या गडकरी वाड्याच्या ठिकाणी हा नवीन गडकरी वाडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातील आणि विदर्भातील भाजपच्या राजकारणाचं जे केंद्र होतं। यापूर्वी गडकरींच्या वर्धा रोडवरील कार्यालयात बैठका व्हायच्या, भेटीगाठी व्हायच्या, परंतु आता लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या वाड्यामध्ये राहायला येणार आहे। आणि आता राजकारणाचं केंद्र जे आहे तो महालातील हा वाडा असेल, कारण की बऱ्याच बैठका, मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ज्या बैठका होतात त्या आता याच ठिकाणी होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कल्पक बुद्धीने आणि एक इनोव्हेशनने देशभरात सुपरिचित आहे। तीच कल्पकता, नाविन्यपूर्णता या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत पर्यावरणपूरक असं हे घर या ठिकाणी आहेत आणि आपण बघू शकतो वाड्याचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारची टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे की नागपूरच्या कडाक्याच्या उन्हातही हे घर थंड कसं राहील, तापमान कमी कसं राहील, दोन भिंतींमध्ये पाणी कसं सोडता येईल असं नियोजन यामध्ये करण्यात आलेलं आहे। पोकळ विटांचा वापर या बंगल्यासाठी करण्यात आलेला आहे। नागपूर महाल संघ मुख्यालयाच्या परिसरामध्ये गडकरींचा हा नवीन वाडा सज्ज आहे। या ठिकाणी गडकरींच्या परिवाराची एक छोटेखानी पूजा ही पार पडलेली आहे आणि तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे आणि अशी चर्चा आहे की लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या नवीन गडकरी वाड्यामध्ये राहायला येणार आहे आणि गडकरीजी या ठिकाणी राहायला आल्यानंतर नागपूर आणि विदर्भाच्या राजकारणाचं केंद्र जे आहे ते हा गडकरी वाडा असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।